जी दृश्य आहेत ती हाती आलेली आहेत। चकमकीमध्ये C60 दलाच्या जवानांचा मोठा पराक्रम। 17 जुलैच्या नक्षल्यांशी चकमकीचा जो थरार आहे तो एबीपी माझावरती आहे। 17 जुलैला गडचिरोलीमधल्या वांडोली जवळ नक्षल्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये C60च्या जवानांनी मोठं शौर्य दाखवलेलं होतं। तब्बल 5 तास दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार करण्यात आला होता। 17 जुलैला गडचिरोली जिल्ह्यातल्या वांडोलीच्या जवळ घडलेल्या नक्षल चकमकीमध्ये C60च्या जवानांनी अप्रतिम शौर्य दाखवल्याचं आता समोर आलेलं आहे। आणि या संदर्भातले अधिक अपडेट देण्यासाठी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, नक्कीच 17 जुलैला रोजी जो एन्काउंटर झाला त्याचे जे तपशील समोर आलेले आहे ते अत्यंत थरारक आहे आणि त्याच्यावरून C60च्या कमांडोजनी किती अप्रतिम शौर्य त्या ठिकाणी दाखवलेलं आहे त्याचा पुरावा देणारे आहे। 3 महत्त्वाच्या गोष्टी या एन्काउंटर संदर्भातल्या आहेत। या एन्काउंटरमध्ये मोठ्या संख्येने नक्षलवादी जे आहेत ते त्या घटनास्थळी उपस्थित होते आणि जेव्हा C60चा पथक त्या ठिकाणी पोहोचला पोलिसांवर नक्षलवाद्यांनी बेछूट गोळीबार केला आणि त्यामध्ये पहिल्या काही मिनिटांमध्येच पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील असतील, विवेक शिंगोळे असेल आणि शंकर पोटावी हे 3 जे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आहेत ते जखमी झालेले होते। C60चे जवान जखमी झालेले होते आणि साधारणपणे जेव्हा एन्काउंटरमध्ये सुरुवातीच्या क्षणामध्येच पोलीस जखमी होतात तेव्हा पोलीस अधिकारी एन्काउंटर मागे घेण्याचा निर्णय करतात आणि जे जखमी आहेत त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचा निर्णय करतात। त्या दिवशी पण असाच घडला। पोलीस अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की आपल्या जखमींना आधी आपल्याला बाहेर काढायचं आहे। मात्र एल्बो मधून गोळी आरपार होऊन सुद्धा शंकर पोटावी जो आहे C60चा जवान त्याने तिथून बाहेर निघण्यास नकार दिला आणि मी माझ्या पार्टी सोबत याच ठिकाणी लढा देईल असा हट्ट त्यांनी धरला आणि त्याच्या समोर पोलीस अधिकाऱ्यांना नमतं घ्यावं लागलं आणि त्याच्यानंतर C60चे जे जवान आहे ते त्वेषाने पेटून उठले। आपले 3 अधिकारी कर्मचारी नक्षलवाद्यांनी जखमी केले आणि त्याच्यानंतर शंकर पोटावीने जो एक साहस दाखवला त्यामुळे C60चे जवान तिथे दटून राहिले आणि 5 तास त्या ठिकाणी गोळीबार झाला आणि त्याच्यानंतर हा जो मोठा यश जो आहे तो C60चे जवानांना मिळालेला आहे। दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या ठिकाणी फक्त 12 नक्षलवादी नव्हते तर मोठ्या संख्येने नक्षलवादी होते। जेव्हा अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाल्यानंतर पुढील 5 तास चकमक चालली त्याच्यामध्ये सुरुवातीची जी फळी होती ती पोलिसांनी नाहीशी केली आणि तेव्हा पोलिसांना माहीत पडलं की पाठीमागच्या खड्ड्यामध्ये नक्षलवाद्यांचे 3 कमांडर ज्याच्यामध्ये योगेश तुलावी असेल, प्रमोद कचलामी आहे आणि विशाल आत्राम हे 3 टॉप कमांडर त्या ठिकाणी लपून बसलेले आहे। त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा जोरदार गोळीबार सुरू केला आणि तेव्हा C60च्या जवानांनी आपली रणनीती बदलवली। 2 तुकड्यांमध्ये ते विभागले गेले आणि काही लोकांनी पाठीमागे जाऊन दोन्ही बाजूने नक्षलवाद्यांना घेरलं। त्यासाठी अगदी असमतोल जो खडकाळ भाग आहे तिथून क्रॉलिंग करून C60च्या जवानांना जावं लागलं आणि त्याच्यानंतर जेव्हा दोन्ही बाजूने टॉप कमांडर्सला घेरण्यात आलं त्याच्यानंतर ही जी मोहीम आहे ती C60च्या जवानांनी फत्ते केली आहे। त्यामुळे एक अप्रतिम साहस जो आहे तो शंकर पोटामीने त्या ठिकाणी दाखवला आणि सोबतचे त्याचे जे सहकारी जे होते त्या सर्व कमांडोजनी एक अप्रतिम शौर्य त्या ठिकाणी दाखवलं आणि त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांना, गडचिरोली पोलिसांना हा मोठा यश जो आहे तो मिळालेला आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर C60 जवानांचा हा पराक्रम तुम्ही एबीपी माझावरती बघितला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।